आदित्य दादा हळूहळू केवढी गडबड आहे तुमची? सॉरी, मी आलोच. पण तुम्ही एवढ्या गडबडीत चाललायत कुठे? बरं मला सांगा तुम्हाला काही हवंय का? मी स्टाफला सांगते ते आणून देते. स्टेशनला जायचंय. स्टेशनला? पण का म्हणजे आता? हो, कारण मला पारूला आणायचंय. ती एव्हाना पोचली असेल. मी मगाशीच जायला पाहिजे होतं, पण माझा फोन नेमका स्विच ऑफ झाला, त्यामुळे उशीर झाला. ठीक आहे, मी आलोच. बाबा, पारू, बाबा तुम्ही गेला होता हिला घ्यायला? हो, मी निघालोच होतो. माझा फोन. असू दे रे, मी माझ्या सुनेला आणायला गेलो होतो, त्यात बिघडलं कुठे? आणि काय झालं, ती तुलाच फोन करत होती, पण तुझा फोन लागला नाही म्हणून तिने मला फोन केला आणि मी स्टेशनवर गेलो आणि घेऊन आलो हिला. एवढं काय त्यात? थँक्यू. काय दिवस आले त्या घरावर. म्हणजे घराच्या मालकालाच आता एका मोलकरणीच्या बॅग उचलाव्या लागतात. अजून काय काय कामं करून घेणारी मोलकरीण सगळ्या घरच्यांकडून कोणास ठाऊक. असो, मला तर मज्जा येते सगळं बघायला. पारू, हारू हारू अगं कशी आहेस तू? आम्ही सगळ्यांनी खूप मिस केलं तुला. खूप आठवण येत होती तुझी. रिया मॅडम, मला सुद्धा तुमच्या सगळ्यांची लई आठवण येत होती बघा. तुझा पेपर कसा गेला? एकदम छान गेला. सगळा पेपर नीट सोडवलाय. अरे वा. काय गे पारू, तू नक्की परीक्षा द्यायलाच गेली होतीस ना? नाही, या एवढ्या बॅग्स काय आहेत आणि काय आणलं या बॅग मधून? खरं खरं सांग. दामिनी मॅडम, अहो मी पेपरलाच गेले होते. नाही नाही, परीक्षेला गेली असतीस तर एवढ्या बॅग कुठून आणल्यास तू? काय आहे त्या बॅग मध्ये? मला ना बघायचंय. काय आहे सांग त्या बॅग मध्ये. दामिनी मॅडम, मी सांगितलं ना, मी खरंच परीक्षेलाच गेले होते. तिकडे काही मुली होत्या, त्या छान मैत्रिणी झाल्या माझ्या. आणि परीक्षा झाल्यानंतर बाजूच्याच बाजारात गेल्या होत्या शॉपिंग करायला. त्यांनी मला सुद्धा त्यांच्यासोबत येण्याचा आग्रह केला. मग मी बी तयार झाले, मी बी गेले त्यांच्यासोबत. हे बघा, म्हणूनच तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत मी. वाव, गिफ्ट. तिथल्या लोकल मार्केट मधून काहीतरी स्वस्तातल्या वस्तू उचलून आणल्या असशील आणि म्हणे गिफ्ट. दुसरं काय आणू शकणार आहेस तू पारू सगळ्यांसाठी? दिशा मॅडम, गिफ्ट पेक्षा ना भावना जास्त महत्वाच्या असतात. काय आणलंस माझ्यासाठी? हे बघा, तुमच्यासाठी या बांगड्या आणल्या. अरे वा. थांबा, मीच तुम्हाला बांगड्या घालते. अगं थांबा थांबा थांबा, हात बघू. अरे वा, किती सुंदर बांगड्या आहेत त्या. मला खरंच खूप आवडल्या पारू. थँक्यू सो मच. छान वाटतायत. थँक्यू. बाबा, हे तुमच्यासाठी. अरे, तुमची शायरी आणि कविता लिहिण्यासाठी हे पेन वापरायचं आणि तुमच्या चित्रासाठी हे रंग वापरा. थँक्यू. वेलकम. हो हो. माझ्यासाठी पण आहे. मग हे घ्या, तुमच्यासाठी रुमाल. अरे वा, थँक्यू सो मच पारू. पारू, काय गो आणलंय? तुमच्यासाठी सुद्धा आणलंय. तुमच्या फोनसाठी हे कवर. वाव, कसलं मस्त. वा ग वा. हा, हे काय सगळ्यात स्वस्तातलं गिफ्ट मला देतेस का तू? बाकीच्या सगळ्यांना महागडे गिफ्ट दिले आणि मला हे फडतूस गिफ्ट. ठीक आहे ठीक आहे, आता गिफ्ट परत द्यायचं नसतं म्हणून मी वापरते. हा,
नाहीतर काही वापरलंच नसतं मी. ठीक आहे. देवी आहे, हे तुमच्यासाठी आहे. चंदनाच्या लाकडापासून बनवलेला करंडा आहे. ह्यातल्या कुंकवाला सुद्धा चंदनाचा सुगंध येतो. हे खास तुमच्यासाठी आहे. ए काय गे पारू, तुला अक्कल नाहीये का? वहिनींसाठी तू खेळण्यातला करंडा आणलास. हा, तुला काय वाटलं त्या घेतील? अजिबात घेणार नाहीयेत त्या. काहीतरी आणते फालतू म्हणे. आम्हाला वेड समजतेस का ग तू? हा, काहीतरी म्हणे चंदनाच्या लाकडाचा करंडा. मोठी आली. अरे काय चाललंय या घरात? हा नाही, इथे ना 24/7 काही ना काही ड्रामा सुरू असतो. म्हणजे एक दिवस तुम्ही एकमेकांशी भांडता, एकमेकांचं तोंड नाही बघत, बोलतच नाही. मग एक दिवस ही मोलकरीण येते काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन, घ्या घ्या म्हणते आणि तुम्ही घेताय. सगळे हसून खेळून छान एकमेकांशी बोलून वागताय आता. मस्त. निशा, अगं हीच तर नात्यातली खरी गंमत आहे ना. हा म्हणजे रुसवे फुगवे, प्रेम, अबोला, ह्या सगळ्यांमुळेच नातं कसं अजून बहारदार होतं. म्हणजे ना, नाही सोड, जाऊ दे, तू नको लोड घेऊ. ही लोड घेत पण नाही. बापरे. त्यांच्यासाठी गिफ्ट आणलं नाही असं वाटलं त्यांना, म्हणून त्या रागवून गेल्या. बरं झालं तिला काय आणलं नसते. अहो, असं कसं नाही आणलं? आणलंय मी त्यांच्यासाठी सुद्धा. पण आता त्या गेल्यात तर मी स्वतः जाऊन खोलीत दे. हे काय यार, पारूने सगळ्यांना गिफ्ट दिलं, मला का नाही दिलं अजून? तिने गिफ्ट आणलं असेल ना माझ्यासाठी. पारू खरंच आणलंय ना गिफ्ट, का आणायचंच विसरली?